नमस्कार मित्रांनो, मी बऱ्याच दिवसानंतर चॅनलवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज मी एक निबंधाचा व्हिडिओ टाकणार आहे. त्या निबंधाचे नाव आहे माझ्या शाळेतील योग दिन. आत्ता 21 जून रोजी योग दिन साजरा झाला. मी त्या दिवशी निबंध टाकू शकलो नाही, त्यामुळे निबंध आज घेऊन आलेलो आहे. तुम्ही हा निबंध पहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. तर लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव भारताच्या पंतप्रधानांनी म्हणजेच माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये दिला होता. योगाचे महत्त्व ओळखून सर्व देशांनी ते स्वीकारले आणि 21 जून 2015 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी 21 जून रोजी योग दिन साजरा केला जातो. आज 21 जून माझ्या शाळेतही योग दिन साजरा केला गेला. योगाचे महत्त्व समजून आमच्या शाळेने योग दिनाचे आयोजन केले व शाळेतील सर्व मुलांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. योग दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. आमच्या शिक्षकांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व मुलांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर केली. त्यात अर्धकटी चक्रासन असेल, तसेच वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, वज्रासन, शशांकासन, पद्मासन, मार्जरासन असे अनेक विविध योगासनांची प्रात्यक्षिके मुलांनी सादर केली. योगासने झाल्यावर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आम्हाला योगासनांचे महत्त्व सांगितले. आम्हास प्रोत्साहन देण्यासाठी आमचे कला शिक्षक श्री गोरे सर यांनी फळ्यावर विविध प्रकारचे योगासने करणाऱ्या माणसांची चित्रे तसेच सुंदर हस्ताक्षरात योगासनांचे महत्त्व लिहिले. सर्वांना उत्तम आरोग्य हवे असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारे आमच्या शाळेत योग दिन आनंददायी वातावरणात साजरा झाला. योग दिनावर सुविचार. योग आपल्याला अशी ऊर्जा देतो जी आपण हजारो तास काम करूनही मिळू शकत नाही. तर मित्रांनो, हा होता योग दिनाविषयी मी टाकलेला निबंधाचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.